गुड आफ्टरनून स्टुडंट्स. BA प्रथम वर्ष गृहविज्ञान विषयाचा पेपर नंबर पहिला या तासिकेमध्ये आपण बचत आणि गुंतवणूक याबद्दल माहिती घेत आहोत. पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण बचत गटाविषयीची माहिती घेत होतो. त्या अंतर्गत राहिलेला जो काही सिलेबस आहे किंवा राहिलेला जो काही पार्ट आहे ज्याच्यामध्ये बचत गटाची वैशिष्ट्ये, साधारणपणे बचत गटामध्ये 10 ते 20 सभासद असतात. समूहाच्या नोंदणी करण्याची गरज असते. अधिकाधिक कुटुंबांना बचत गटामध्ये सामील करून घेण्याची दृष्टिकोन जो आहे किंवा सामील करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती जो आहे तो बचत गटाचा सभासद होऊ शकतो. सामान्यतः गटामध्ये सर्व पुरुष अथवा किंवा सर्व महिला देखील असतात. समूहाच्या बैठकीमध्ये सर्व सभासदांची उपस्थितीही अनिवार्य असते आणि बैठकीचा संपूर्ण वृत्तांत जो आहे तो कार्यपुस्तिकेमध्ये लिहावा लागत असतो आणि ही कार्यपुस्तिका जी आहे याचं वापर जो आहे तो प्रत्येक बचत गटाला करावा लागतो. बचत व कर्जाचे विवरण जे आहे ते लिहिण्यासाठी साधारणपणे रजिस्टर ठेवले जातं आणि त्याच्यामध्ये गटाची सामूहिक बचत, वाटप, केलेल्या कर्जाची रक्कम, एकंदरीत व्याज यासारख्या नोंदी या पुस्तिकेमध्ये केलेल्या असतात. प्रत्येक सभासदाला या ठिकाणी पासबुक दिलं जातं आणि ज्याच्यामध्ये त्याच्या कर्जाच्या संदर्भातील माहिती देखील त्याला त्याच्यामध्ये नोंद करून दिलेली असते. आता या स्वयंसहाय्यता समूह बचत गटाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो, तर पहिली बाब म्हणजे बचत करणं, दुसरी बाब म्हणजे अंतर्गत कर्ज वितरण करणं, तिसरी बाब म्हणजे बचत गटाचे खाते उघडणं आणि चौथी बाब म्हणजे बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेऊन त्याची परतफेड करून देणं किंवा करणं इत्यादी यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या बचत गटाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोडतात. बचत गटाचे खाते उघडून देण्यासंदर्भामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व बँकांना आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक बँकेमध्ये अशा प्रकारचं खातं जे आहे ते त्यांच्या शाखांमध्ये उघडू शकतात. त्याच्यामध्ये स्वयंसहाय्यता समूहाचं नाव जे आहे त्या नावाने हे खातं उघडलं जात असतं आणि त्या समूहाच्या नावानंच त्यांना पासबुक जे दिलं जात असतं. याच्यामध्ये पासबुक जे आहे ते व्यक्तीच्या नावाचे मिळत नाही. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ते परत करण्याची जबाबदारी ही पूर्ण समूहाची असते. अशा प्रकाराने बचत गटाची जी कार्यपद्धती चालते त्या पद्धतीनुसार मदत करण्यासाठी किंवा या बचत गटाला मदत करण्यासाठी किंवा व्यक्तीला बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्या दृष्टीने त्यांना सक्षम बनवणं हा एक मूलभूत उद्देश जो आहे तो बचत गटाच्या माध्यमातून साध्य केला जात असतो. तर साधारणपणे स्वयंसहाय्यता बचत गट किंवा महिला बचत गट ही जी काही संकल्पना आहे जी बांगलादेशातून असलेले अर्थशास्त्रज्ञ युनुस यांनी इंट्रोड्यूस केली आणि याचा खूप फायदा जो आहे किंवा भरमसाठ गोष्टी ज्या आहेत, बेनिफिट्स जे आहेत ते आपले भारतीय महिला, पुरुष, ग्रामीण भागातले जे की सावकारी व्याजांमुळं त्यांचं आयुष्य जे आहे ते काळवंडलं जात होतं किंवा त्यांना कुठल्याही स्वरूपाची व्यवसाय करणं, त्यांच्या व्यवसायाला उत्पादन मिळवून किंवा उत्पादन होणं आणि त्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देणं ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये अवेलेबल झाल्या आहेत. साधारणपणे सावकारांकडनं जेव्हा कर्ज घेतलं जात होतं तेव्हा त्यांच्यावरती असलेला जो व्याज आहे त्या व्याजाचा जो टक्का आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जो काही व्यवसाय केला आहे पण त्या व्यवसायाला न मिळणारं मार्केट रेट किंवा न मिळणारं मार्केट यासारख्या गोष्टींमुळे तो जो माणूस आहे, तो जो व्यक्ती आहे तो आणखी कर्जबाजारी होत होता किंवा तो जो व्यवसाय आहे, तो जो व्यक्ती आहे तो पूर्णतः डबघाईला जात होता. तर ह्या संदर्भातली आणि कुठल्याही स्वरूपाच्या बँका ज्या आहेत त्या अशा व्यक्तीला म्हणजे कुठल्याही गोष्टीचं तारण किंवा गॅरेंटर न ठेवता त्याला बँक कर्ज देत नव्हती आणि म्हणून मग हे जे काही बांगलादेशीय अर्थशास्त्रज्ञ आहेत
त्यांनी ही कन्सेप्ट आणली आणि त्यांनी एका समूहाला म्हणजे सामूहिकरित्या एकत्र आलेल्या लोकांना एकत्रित कर्ज देणं, त्यांच्याकडनं व्यवसाय करून घेणं, व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांचं उत्पादन आणि उत्पादनाला मार्केट या सगळ्यांची एक शृंखला तयार केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न जो आहे तो या स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून केला जातो. तर साधारणपणे असा समूह की ज्याला बँकेकडनं इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिकरित्या कर्ज मिळत नाही, तर मग ते लोक एकत्र येऊन एक ग्रुप तयार करून बचत गटाच्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या प्राप्त करून घेऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक विकास जो आहे तो करून घेऊ शकतात. तर या ठिकाणी आपण पूर्णतः बचत जो आहे हा पॉईंट जो आहे तो आपला या ठिकाणी आता संपलेला आहे. आता आपण या ठिकाणी गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर आर्थिक व्यवस्थापन कुटुंबाचं आपल्या कौटुंबिक उत्पन्नाचं आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टींचा वापर जो आहे तो करावा लागतो. कारण की भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही दूरगामी उद्देश असतात, वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याकडे असणारा जो काही पैसा त्या परिस्थितीमध्ये असणारा आणि आधी आपण साठवलेला त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्ट केलेला या सगळ्यांचा उपयोग या सगळ्यांचा वापर जो आहे तो त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला योग्य वेळी व्हावा याच्यासाठी आपण बचत आणि गुंतवणूक म्हणजे आपण आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे ते या दोन गोष्टींच्या माध्यमातून करत असतो. तर बचत आणि गुंतवणूक या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या आपल्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थापनाशी संबंधित आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी याचा मागचा उद्देश जो आहे तो वेगवेगळा असतो आणि तो फरक समजणं देखील स्पष्टपणे लक्षात येणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की बचतीचा उद्देश जो आहे तो साधारणपणे अडचणीच्या वेळी आपली गरजांची पूर्तता किंवा आर्थिक पाठबळ तयार करणं किंवा आर्थिक सुरक्षितता निर्माण करणं म्हणजे बचत होय. परंतु गुंतवणुकीचा उद्देश म्हणजे काय असतो तर आपण जी काही बचतीची योजना केल्यानंतर जी शिल्लक राहिलेली रक्कम असते किंवा जो शिल्लक राहिलेला पैसा असतो तो आपला सुरक्षित राहून त्या पैशापासून आपल्याला नियमित आणि ठराविक मोबदला मिळवण्याच्या अपेक्षेने आपण तो कायम स्वरूपात ठेवणे म्हणजे इन्व्हेस्टमेंट होय. परंतु ही इन्व्हेस्टमेंट करताना किंवा ही गुंतवणूक करताना म्हणजे बचत म्हणजे की एका वेगळ्या कारणासाठी खर्च वजा जाता राहिलेली जी रक्कम असते ती म्हणजे बचत. बचती केल्यानंतरही उरलेला जो काही रक्कम असतो किंवा उरलेला जो काही पैसा असतो तो आपण अशा एखाद्या विशिष्ट स्कीममध्ये गुंतवणं किंवा एखाद्या विशिष्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ते टाकणं की ज्याच्यामध्ये आपण ठेवलेला पैसा तर आपला तसाच राहणार आहे, परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला जो काही मिळणारा वेगळा जो पैसा असतो त्याचा फायदा किंवा त्याची मदत जी आहे ती आपल्याला आपल्या कामकाजासाठी आपल्या कामासाठी आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्याचा उपयोग जो आहे तो करून घेऊ शकतो. परंतु गुंतवणूक करताना रिस्क्स असतात, जोखम असतात, तर त्या फक्त योग्य पद्धतीने जर आपण हाताळल्या तर आपल्याला चांगल्या नियोजनातून योग्य पद्धतीने गुंतवणूक करता येते आणि भविष्यातील आपली आर्थिक सुरक्षितता फॅमिलीची आर्थिक सुरक्षितता जी आहे ती आपल्याला प्राप्त करून घेता येते. तर साधारणपणे गुंतवणूक करण्याची जी काही मार्गदर्शक तत्त्व आहेत ती कोणती आहेत तर एखाद्या व्यक्तीने विचाराने जर गुंतवणूक केली नाही तर त्याला त्या ठिकाणी आर्थिक नुकसान जे आहे ते त्याला त्या ठिकाणी सहन करावे लागते आणि म्हणून हे नुकसान त्या व्यक्तीचे होऊ नये त्याला स्वतःचा पैसा त्याची गरज असेल तेव्हा त्याला वापरता यायला पाहिजे
या अनुषंगाने त्यांनी काही मार्गदर्शक तत्वांचा उपयोग जो आहे तो इन्व्हेस्टमेंट करताना केला पाहिजे, म्हणजे गुंतवणूक करताना केला पाहिजे. तर ही मार्गदर्शक मुद्दे कोणती कोणती आहेत, तर आपला मुद्दल जी असते त्याची आपली सेफ्टी असली पाहिजे, म्हणजे आपली मुद्दल जी आहे ती सुरक्षित असली पाहिजे. आपल्याला बेनिफिट म्हणजे आर्थिक लाभ पण मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर रोखीमध्ये आपल्या रकमेचं रूपांतर जे आहे ते देखील झालं पाहिजे आणि व्यवस्थापनाची सुलभता आपल्याला त्या ठिकाणी लागली पाहिजे. म्हणजे एकंदर ह्या 4 मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या 4 मार्गदर्शक तत्वांचा उपयोग करून व्यक्तीने कुटुंबासाठी स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती साधारणपणे करायला पाहिजे. तर आता मुद्देमालाची सुरक्षितता म्हणजे आपलं मुद्दल जी आहे त्याची सुरक्षितता म्हणजे नेमकं काय, तर आपण जो पैसा गुंतवत आहोत तो पैसा आपला ज्या योजनेमध्ये आपण टाकणार आहोत किंवा ज्या स्कीममध्ये आपण ती रक्कम गुंतवणार आहोत, तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम विचार करणं गरजेचं असतं की आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टींची प्रश्न जी आहेत ती आपल्याला उभे राहू शकतात. तर साधारणपणे खाजगी संस्थांमध्ये सुरुवातीच्या काळात पैसे सुरक्षित राहण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी कमी असते. उद्योगाचे भवितव्य जर चांगले नसले तर ज्या वस्तूचे उत्पादन होणार आहे त्या वस्तूला मागणी नसल्यास उद्योगाचे भवितव्य त्या ठिकाणी चांगले राहत नाही. त्याच्यानंतर उद्योगाची आर्थिक स्थिती कमकुवत जर झाली तर बाजारात त्याची पत घसरल्यामुळे मुद्दलाची आपली असुरक्षितता त्या ठिकाणी वाढते. जागतिक आर्थिक मंदी, महागाई आणि आर्थिक विश्वास दिसणारी जी काही स्थिती आहे त्याच्यामुळे देखील आपण ती अस्थिरता लक्षात घेऊन आपण आपले विचार करून गुंतवणूक जी आहे ती करायला पाहिजे. त्यासोबतच काही आकर्षक व्याजदर गुंतवणूकदारांना भुलवून टाकतात, म्हणजे त्यांचं दिशाभूल जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते आणि मग अशा वेळेस आपली मुद्दल जी आहे ती त्या ठिकाणी असुरक्षित जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून ह्या वरच्या कारणांना लक्षात घेऊन किंवा या वरच्या कारणांमुळे खाजगी स्वरूपाची जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण गुंतवणूक करायला पाहिजे की ज्याच्यामुळे कोणत्याही संस्थेत किंवा योजनेमध्ये जर आपण गुंतवणूक करत असाल किंवा करत असतो तर आपली मुद्दल म्हणजे आपली मूळ रक्कम ती त्या ठिकाणी सुरक्षित राहिली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला मूळ रकमेला कुठलाही धक्का त्या ठिकाणी लागणार नाही. फ्युचरमध्ये जे काही आपण आता गोष्टी बोललो की उत्पादन घटलं किंवा त्याचा मार्केट रेट कमी झाला किंवा काय झालं तर त्याच्यामुळे आपल्याला लाभ जरी नाही मिळाला तरी आपली मुद्दल जी आहे ती त्या ठिकाणी सुरक्षित राहायला पाहिजे. अशाच ठिकाणी आपण आपली पैशाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती केली पाहिजे. त्याच्यानंतर आर्थिक लाभ जो आहे, आता आर्थिक लाभ म्हणजे काय, तर गुंतवणुकीमध्ये आपण साधारणपणे आर्थिक लाभालाच प्राधान्य देत असतो कारण त्याचा विचार करणंच आपल्याला आवश्यक आहे. कारण आपण गुंतवणूकच का करतो आहे, मुळात त्याच्यापासून आपल्याला आर्थिक लाभ व्हायला पाहिजे म्हणूनच आपण या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. तर एखाद्या योजनेमध्ये उत्पन्नाचा दर जो आहे तो जेवढा जास्त राहतो तेवढी त्याच्यामध्ये जोखीम जी आहे ती देखील त्या ठिकाणी अधिक असते. म्हणून ही गोष्ट करताना याचा निर्णय घेताना या गोष्टीचा विचार जो आहे तो करायला पाहिजे. गुंतवणुकीच्या प्रकारानुसार त्याच्यापासून आपल्याला होणारा लाभ जो आहे याचं प्रमाण जे आहे ते कसं बदलतंय या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. व्याजाचा दर किंवा लाभांशाचे प्रमाण जे आहे हे त्या उद्योगानुसार बदलणारं असलं पाहिजे. शिवाय आपण जी काही गुंतवणूक करतो आहोत त्या गुंतवणुकीला आपल्याला आयकरातून सूट देखील मिळालेली असली पाहिजे. परंतु कधी कधी काय होतं की आपला निधी जो आहे तो 2 ते 3 वर्ष त्या ठिकाणी अडकून पडतो आणि मग अशा ठिकाणी आपल्याला तुलनात्मक अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी गुंतवणुकीच्या माध्यमात करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर रोखीमध्ये रूपांतर, आवश्यकतेनुसार जेव्हा आपण गुंतवणूक करतो तर याचं परिवर्तन जे आहे ते आपल्याला कॅशमध्ये करता यायला पाहिजे, म्हणजे रोख पैशामध्ये त्याचं रूपांतर जे आहे ते व्हायला पाहिजे. काही वैयक्तिक अडचणीमुळे, एखाद्या संकटामुळे
किंवा आकस्मिक किंवा नैसर्गिक आपत्ती जी कुटुंबावरती, फॅमिलीवरती, व्यक्तीवरती येत असते आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर आपल्याला एकंदर रकमेची, पैशाची जर गरज भासत असेल तर आपल्याला त्यावेळी त्याच्याजवळची असलेली जी मालमत्ता आहे ती त्याला त्वरित विक्री करता यायला पाहिजे, की जेणेकरून त्याच्या हातामध्ये त्याला गरजे इतका पैसा जो आहे तो त्या ठिकाणी त्याला मिळायला पाहिजे. किंवा कंपन्यांमध्ये अथवा इतर योजनांमध्ये ठेवलेला जो काही पैसा असेल तो त्याला लगेच त्याच्या कामाच्या वेळी त्याला परत मिळायला पाहिजे. त्यामुळे मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांची जी गुंतवणूक आहे ती रोख रूपामध्ये त्यांना पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल अशा दृष्टीनेच विचार करून त्यांनी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करायला पाहिजे. कधी कधी काय होतं की गुंतवणूक केलेली रक्कम जी आहे ती गरजेच्या वेळी उपलब्ध होऊ शकत नाही किंवा उभं राहू शकत नाही आणि मग त्याच्यामुळे आपल्याला अडचण जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्या इन्व्हेस्टमेंटची किंवा आपल्या गुंतवणुकीचं रूपांतर जे आहे ते आपल्याला रोख रकमेमध्ये या ठिकाणी होणं आवश्यक आहे, करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे की व्यवस्थापनामधील सुलभता. आता एखाद्या ठिकाणी जर आपण पैसा गुंतवतोय आणि तो पैसा गुंतवल्यानंतर आपल्याला व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जर त्या ठिकाणी सुलभता नसेल तर मग त्या ठिकाणी नुकसान जे आहे ते आपल्याला होऊ शकतं किंवा संभाव्य अशी शक्यता आहे की त्या ठिकाणी आपल्याला नुकसान जे आहे त्या ठिकाणी आपल्याला भोगावे लागेल किंवा व्हावं लागेल. म्हणून ज्यावेळी आपण पैसा गुंतवतो त्यावेळी आपल्या मनात कोणत्या ना कोणत्याच्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी असतात आणि मग या योजनाला अनुसरून जर आपण प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकत नसेल, समजा सर आपण एखादी शेती घेतलेली आहे आणि त्या शेतीला सांभाळण्यासाठी किंवा त्या शेतीला चालवण्यासाठी, उत्पादित करण्यासाठी त्या ठिकाणी जर आपण एखाद्या व्यक्तीला ठेवलेलं आहे कामासाठी तर मग ही व्यवस्थापनाची सहजता जी आहे ती त्या ठिकाणी असली पाहिजे. अन्यथा अशा पद्धतीच्या व्यक्तींकडनं किंवा अशा पद्धतीच्या व्यवस्थापकांकडनं आपल्याला नुकसान देखील त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला आपण गुंतवलेल्या पैशाची सुरक्षितता, त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न या सगळ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने परतावा जर पाहिजे असेल किंवा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थापन किंवा देखरेख ही सहज पद्धतीने कशी होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या मानसिक समाधानाच्या प्राप्तीसाठी त्या पद्धतीला अनुसरून आपण आपली गुंतवणुकीची पद्धत जी आहे ती या ठिकाणी घ्यायला पाहिजे किंवा ठरवायला पाहिजे. साधारणपणे गुंतवणुकीच्या संदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत की ज्याच्यामध्ये मिळकत सुरू झाल्याबरोबर पैशाची बचत करण्यासाठी सुरुवात करावी, नियमित अंतराने गुंतवणूक करावी, गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असावी कारण दीर्घकाळासाठी केलेली जी गुंतवणूक असते त्याचा परतावा हा निश्चितच चांगल्या रकमेमध्ये मिळत असतो. गुंतवणुकीच्या विविध मार्गांचा पर्यायी वापर करावा, म्हणजे केवळ एकच एक पर्याय न निवडता पर्यायी वेगवेगळ्या पर्यायामध्ये आपण आपल्या गुंतवणूक जी आहे ती करावी की ज्याच्यामुळे सुरक्षितता जी आहे ती आपल्याला राखणं या ठिकाणी सोपं पडतं. आणि त्याच्यानंतर जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक करताना थोडा विचार, थोडा अभ्यास, थोडं सर्चिंग म्हणजे त्या योजनांबद्दलचं किंवा त्याच्याबद्दलची एकंदर जी काही माहिती आहे त्याच्याविषयीची चिकित्सक जो अभ्यास आहे तो सगळा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुसरूनच जर केलेली गुंतवणूक असेल तर ती आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा जो आहे तो आपल्याला ती देऊ शकते. आता गुंतवणुकीचे प्रकार जे आहेत तर साधारणपणे गुंतवणुकीचे प्रकार किती आहेत तर पहिला प्रकार आहे मालमत्ता संपादन, दुसरा प्रकार आहे भागपत्रांची खरेदी, आणि बॉन्ड्स आणि युनिट. तिसरा प्रकार आहे बॉन्ड्स,
आणि युनिट्स. तर या 3 प्रकाराने गुंतवणूक जी आहे ती केली जाते. तर एक या प्रकारामध्ये नेमकं काय आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात आता. तर मालमत्ता संपादन म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या या गुंतवणुकीचा हा सर्वसाधारणपणे असा प्रकार आहे की या प्रकारामध्ये याचा जो फायदा आहे तो आपल्याला मालमत्तेचा कायदेशीर हक्क जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळत असतो आणि त्याची जबाबदारी जी आहे ती गुंतवणाऱ्या व्यक्तीवरती येत असते. याच्यामध्ये त्याची विल्हेवाट लावण्याचा पूर्णपणे अधिकार जो आहे तो मालमत्ता धारकाला असतो. साधारणपणे घर, शेती, स्थावर मालमत्ता याकरिता जो पैसा गुंतवला जातो आणि हा गुंतवणूक जो आहे तो सर्वांनाच या ठिकाणी शक्य होत नाही, कारण यात असणारा पैसा हा जास्त प्रमाणात गुंतवावा लागतो आणि पुढच्या पिढीकरता याच्यामध्ये आर्थिक पाठबळ जे आहे ते तयार केलं जात असतं. कधी कधी आपल्याला आपल्या राहत्या घराचा काही भाग देखील भाड्याने देऊन आपण त्याच्यामधनं आर्थिक फायदा जो आहे तो या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे मालमत्ता जी आहे आपली किंवा आपल्याकडे असणारं जो काही स्थावर प्रॉपर्टीज आहे तर या स्थावर प्रॉपर्टीचा उपयोग जो आहे तो आपण गुंतवणुकीचा एक प्रकार म्हणून वापरू शकतो आणि याच्या मालकी हक्काबद्दल खात्री करून घ्यावी लागते आणि मालमत्ता गहाण ठेवली नसल्याची देखील आपल्याला या ठिकाणी खात्री करून घ्यावी लागते. त्याच्यानंतर आहे भागपत्राची खरेदी. उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलदारांची गरज असते आणि ही गरज जी असते ती त्यांना साधारणपणे भांडवल हे खूप मोठ्या रकमेचं असतं आणि ही रक्कम एकत्रपणे गुंतवणं शक्य नसतं आणि त्याच्यामुळे हे भांडवल जमा करताना भागपत्राद्वारे लोकांकडनं साधारणपणे पैसा जो आहे तो व्यवसायासाठी उभा केला जात असतो आणि या भागपत्राची किंमत जी आहे ही निश्चित केलेली असते आणि ही निश्चित केलेल्या रकमेमध्ये हे भागपत्र जे आहेत ते विकले जात असतात आणि विकलेले जे काही भागपत्र आहेत त्याच्यामधनं एक रक्कम जी आहे म्हणजे एक भांडवल जे आहे ते उभं केलं जात असतं आणि या भांडवल उभं करण्यासाठी जे काही भागपत्र तयार केली जातात ती साधारणपणे 2 प्रकारची असतात. एक म्हणजे अग्राहक आणि दुसरं म्हणजे सामान्य. तर अग्राहक भागपत्र म्हणजे काय, तर हे भागपत्र कुणालाही विकत घेता येत नाही, तर साधारणपणे तो बिझनेस उभं करणारी जो काही गट असतो, जो काही लोक असतात त्या लोकांनाच फक्त ते भागपत्र विकत घेता येतं आणि ह्याच लोकांना समजा हा बिझनेस कमी किंवा जास्त कसाही पद्धतीने जर रन झाला तर एक निश्चित अशी रक्कम जी असते ती ह्या अग्राहक भागकर्त्याला मिळत असते आणि त्याचा तो रक्कम जी आहे ही ठराविक रक्कम त्याला लाभ म्हणून मिळत असते. परंतु जो सामान्य भागपत्र घेणारा व्यक्ती असतो त्याला मात्र अशा प्रकारचा लाभांश मिळत नाही. जेव्हा फायदा म्हणजे तो बिझनेस जेव्हा बेनिफिटमध्ये असतो किंवा फायद्यामध्ये असतो तेव्हाच फक्त त्याचा लाभ जो आहे तो सामान्य भागकर्त्याला मिळत असतो. म्हणून भागपत्रांमध्ये साधारणपणे जेव्हा आपण पैसा गुंतवत असतो तेव्हा हा पैसा गुंतवताना आपल्या भागपत्राचा प्रकार कोणता आहे याचा देखील अभ्यास गुंतवणूकदाराने करायला पाहिजे. सोबतच आता वेगवेगळ्या कंपनीजमध्ये भागपत्र हे खरेदी केले जातात. याचे दरपत्रक साधारणपणे न्यूजपेपर किंवा मासिके किंवा आणखी कुठल्या तरी, कारण की ही आता खूप प्रचलित पद्धत झालेली आहे की लोक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेअर्स याचा वापर जो आहे तो करतात आणि मग त्याच्या अनुषंगाने जेव्हा एखाद्या कंपनीचं मार्केट वाढलं तर त्याचा लाभ जो आहे तो वाढतो, परंतु मार्केट जर कमी झालं तर त्याचा लाभ देखील कमी होतो. मार्केट कमी होणं म्हणजेच त्या शेअर्सची किंमत कमी होणं आणि परिणामी आपण गुंतवलेल्या रकमेचा परतावा देखील आपल्याला कमी होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने जेव्हा शेअर्स किंवा भागपत्र खरेदी केली जाते किंवा भागपत्रामध्ये पैसा गुंतवला जातो तेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण मूळ किमतीपेक्षा जर आपल्याला
जास्त रक्कम मिळत असेल तर ती आपल्या फायद्याची असते, परंतु मूळ रकमेपेक्षा किंवा मूळ गुंतवणुकीपेक्षा जर आपल्याला परतावा कमी मिळत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक जोखम जी आहे किंवा आर्थिक संकट जे आहे ते आपल्याला सामोरे येत असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने भागपत्रामध्ये गुंतवणूक करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना काही प्रायमरी ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बॉन्ड्स आणि युनिट्स. याच्यामध्ये गुंतवणुकीला किंवा गुंतवणुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळावं म्हणून या योजना केल्या जातात. साधारणपणे बॉन्ड्सची किंमत जी आहे ती 100 रुपयापासून सुरुवात होते आणि हे बॉन्ड जे आहेत खरेदी केल्यानंतर बॉन्डधारकाला त्याची रक्कम ही व्याजासकट परत मिळत असते. आणि ह्या योजना सध्या अस्तित्वात नाही आहेत, परंतु याऐवजी युनिट्सची योजना मात्र आता सध्याला सुरू आहेत. साधारणपणे 1964 पासून या सुरू झालेल्या आहेत आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाने दिलेली ही एक प्रकारची भागपत्रेच असतात. विशेष म्हणजे युनिट धारकाला आवश्यक असल्यास रोख पैसा जो आहे तो याच्या माध्यमातून परत मिळत असतो किंवा त्याला उभा करता येऊ शकतो. युनिट धारकाची किंमत जी आहे ती साधारणपणे दर्शनी किंमत 10 रुपये असून 10च्या पटीमध्ये हे युनिट्स जे आहेत ते व्यक्तीला खरेदी करावे लागत असतात आणि त्या युनिटच्या प्रमाणानुसार त्याला वर्षामध्ये जेवढा लाभ होतो त्या युनिट्सला एका वर्षामध्ये जेवढा लाभ होतो त्याच्या 90% रक्कम जी आहे ती साधारणपणे युनिट्स घेणाऱ्यांना वाटली जाते आणि 10% रक्कम जी आहे ती युनिट्सवाल्यांकडे म्हणजे हा त्यांचा फायदा असतो किंवा ही त्यांची रक्कम असते. तर अशा पद्धतीने आपण आता या ठिकाणी गुंतवणूक या संदर्भातली एकंदर माहिती जी आहे ती आपण आत्ता या ठिकाणी घेतलेली आहे. मालमत्ता संपादन, भागपत्रांची खरेदी आणि बॉन्ड्स आणि युनिटच्या माध्यमातून आपला हा युनिट या ठिकाणी संपतो आहे. आजची तासिका इथेच थांबते आहे. थँक्यू.